अभ्यास तर सगळेच करतात, फक्त रिव्हिजन होत नाही त्यामुळे मार्क कमी पडतात. मग 3 तास आपला स्टडी करायचा, 1 तास रिव्हिजन करायचं. मी जॉब करत होतो 2019 पासून जॉब करायचे, पांढरकर अकॅडमीमध्ये जॉब करत होतो. रँक येण्यासाठी, टॉपर मध्ये येण्यासाठी किंवा सिलेक्शन होण्यासाठी 100% सिलेबस मस्टच आहे. आता तुम्ही या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे, दुसरा रँक तुम्ही घेतलेला आहात, पण याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या होत्या की ज्यामध्ये तुम्हाला फेल्युअर आलं किंवा थोडक्याने गेलं, असं काही एक्झामिनेशन्स आहेत का? तुमचा काय एक्सपिरियन्स होता त्याबद्दल? म्हणजे नाडाची एक्झाम 35 होतं, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. कॉन्फिडन्स इतके एक्झामिनेशन आलात बाउंड्री लाईन पर्यंत, तरी सुद्धा तुम्ही स्पर्धेत टिकून राहिला. तर तुम्हाला या पूर्ण तुमच्या प्रवासामध्ये इन्फिनिटी अकॅडमीनं कसं सहकार्य केलं किंवा काय रोल होता असं वाटतं तुम्हाला इन्फिनिटी? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये आपल्यासोबत आहेत अजिंक्य साळुंके सर, ज्यांचं नुकतंच आता जे सोलापूर महानगरपालिकेचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्यामध्ये त्यांचा जे या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे, तेही रँक 2 या रँकने त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा हा एकंदरीत प्रवास कसा होता, त्यांची या परीक्षेच्या तयारीमागे काय स्ट्रॅटेजी होती, कशा पद्धतीने टोटल त्यांनी या सिलेक्शनसाठी काय काय स्ट्रॅटेजी वापरल्यात, त्याबद्दल आपण थोडक्यात इथं इन्फॉर्मेशन घेऊयात. सो सर्वप्रथम नमस्ते सर, तुमचं एक थोडक्यात बॅकग्राऊंड सांगू शकाल इथं मुलांना आपल्या? मी अजिंक्य मधुकर साळुंके. पहिले ते 10वी पर्यंत मी आपलं रत्नागिरीत होतो, नंतर 11वी 12वी पण रत्नागिरीतनं झाली, आणि नंतर मग आपल्या डिग्रीला बाटू लोणेरे रायगड गव्हर्नमेंट ऑटोनॉमस होतं, तिथून मग डिग्री झाली 2011 ते 15 मध्ये. नंतर मग आपला 2016-17 मध्ये गेटचा अभ्यास केला होता, गेट झाली. नंतर मग 2017 ते 19 मध्ये आपलं एमटेक केलं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, त्यामध्ये एमटेक केलं. ओके, मग ही स्पर्धा परीक्षेची जी तुमची तयारी आहे ही नेमकी तुम्ही कधीपासून सुरुवात केली? तसं म्हणायला गेलं तर 2015 पासआउट झाल्यापासूनच चालू होती. बरं, 2015 म्हणजे डिग्री जेव्हा तुमची झाली तेव्हापासून या तुम्ही स्पर्धेत उतरलेला आहात. ओके, आता तुम्ही हे अभ्यास करत असताना तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्याच्या मागे तुमची काय परीक्षेचा अभ्यासाचा म्हणजे पॅटर्न कसा होता किंवा स्ट्रॅटेजी कशी होती अभ्यासाची? स्ट्रॅटेजी मग पहिल्यांदा मेन म्हणजे सिलेबस आपल्या एक्झामचा कुठलेही असेल, पहिल्यांदा सिलेबस बघणे, नॉन टेक असेल, टेक्निकल असेल, मग त्याच्यानंतर आपले कुठले बुक्स लागतील, आपले कोचिंग असतील किंवा बुक्स असतील, ते पहिले माहिती काढायची. मग तसे मग माहिती काढली. माझं तर गेट पहिल्यांदा एमटेक करायचं होतं. ओके, मग गेटवर फोकस दिला, मग माहिती काढली कसे असते गेटचे सिलेबस येते, मग त्यानुसार मग 2015 पासून गेटचा अभ्यास चालू केला होता. मग 2015 मध्ये कोचिंग लावली होती, मग तिथं मग अभ्यास केला गेटचा. पहिल्यांदा क्रॅक झाली होती, 2016 मध्ये पहिल्यांदा क्रॅक केली, पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नव्हतं. मग म्हटलं आता रँक इम्प्रुव्हमेंट करू. मग पुन्हा मग 2017 पुन्हा अभ्यास केला, मग तिथं मग रँक इम्प्रुव्हमेंट करून मग गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं, वालचंद कॉलेज. ओके, तर तुम्ही एमटेक केलेलं आहे तेही गेट क्वालिफाईड होऊन, म्हणजे कुठलीही एक्झामिनेशन जर असेल तर सगळ्यात पहिली स्टेज काय असली पाहिजे तर सिलेबस, त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे, त्या परीक्षेसाठी पॅटर्न कसा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता हे अभ्यास करत असताना रीडिंग असेल किंवा रिव्हिजन असेल किंवा एमसीक्यू प्रॅक्टिस असेल, याला कसं तुम्ही बॅलन्स केलं होतं? पहिल्यांदा मग कुठले सिलेबस बघितला, नंतर पीवायक्यू बघायची आपली. कुठली एक्झाम आता एमपीएससी असेल, मग ते पीवायक्यू कसे विचारतात, क्वेश्चन फॅक्च्युअल विचारतात काय अनालिटिकल विचारतात, ते पहिल्यांदा बघायचं. मग त्यानंतर मग आपला अभ्यास चालू करायचा. मग अभ्यास करताना मग आपलं रिव्हिजन स्ट्रॅटेजिक मेन रिव्हिजन आहे. अभ्यास तर सगळेच करतात, तर रिव्हिजन होत नाही त्यामुळे मार्क कमी पडतात. मग आता कुठलेही 4 तास जर काम अभ्यास करू असं आपण, मग 3 तास आपला स्टडी करायचा, 1 तास रिव्हिजन करायचं. मग आता मग अभ्यास करता नोट्स पण काढणं मेन आहे. बरोबर. मी अंडरलाईन करायचो पहिल्यांदा, मग अंडरलाईन करता नंतर म्हटलं तिथं जरा थोडा हे व्हायला लागले, मग नोटबुक मध्ये नोट्स काढायला सुरुवात केली. कुठलाही असो. मग 4 तास मी जॉब करत होतो, 2019 पासून जॉब करायचो मी, पांढरकर अकॅडमीमध्ये जॉब करत होतो. मग 4 तास तिथं लेक्चर घ्यायचो आणि आपले बाकीचे 8-9 तास आपला अभ्यास करायचो. टोटल तुमचं दिवसभराचं कसं शेड्यूल असायचं? काही 8 वाजता नॉर्मली लेक्चर स्टार्ट व्हायचे, म्हणजे मी लेक्चर शिकवायचो 2019 पासून ते आतापर्यंत चालू होतं. मग 8 ते 12 वाजेपर्यंत लेक्चर व्हायचे, नंतर 12 नंतर आपला जो काही वेळ मिळालेला आहे तो पुढचा पूर्णपणे तुम्ही अभ्यासालाच देत होतात. बरोबर आहे. म्हणजे रिव्हिजनचा एक महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे की तुम्ही अभ्यास करत असताना अभ्यास म्हणजे रिडिंग करणं, सुरुवातीला कन्सेप्ट समजावून घेणं हे तर महत्वाचं आहे, व त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं काय आहे की रिव्हिजन. तुमची रिव्हिजन तुम्ही कसं करताय यावरून बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही या गोष्टी तिथं डिपेंड असतात. तुम्ही तर म्हटलात की सिलेबस पासून तुम्ही सुरुवात केलात, तर मला सांगा विद्यार्थ्यांनी सिलेबस जो दिलेला असतो, बराचसा वास्ट सिलेबस दिलेला असतो, म्हणजे टेक्निकलच्या जवळपास काय काय एक्झामिनेशनला 15 सब्जेक्ट दिलेले असतात आणि परत नॉन टेक्निकलचे आपले 4 सब्जेक्ट असतात. तर मग हे सिलेबस तुम्ही बऱ्यापैकी 100% कव्हर केला होता की कसं? म्हणजे विद्यार्थ्यांना काय सांगाल की सिलेबस कितपत कव्हर करायला पाहिजे सिलेक्शनसाठी किंवा रँक मध्ये येण्यासाठी?
आता 100% सिलेबस कंपल्सरी आता 90% वर सिलेक्शन होत नाही. आता कॉम्पिटिशन एवढं आहे की पोरं 200 आउट ऑफ 180 पाडतायत. बरोबर आहे. त्यांनी सगळा अभ्यास केलाय, मग आपण नाही केला तर मग आपण मागे पडतो. बरोबर. म्हणजे रँक येण्यासाठी, टॉपर मध्ये येण्यासाठी किंवा सिलेक्शन होण्यासाठी 100% सिलेबस मस्टच आहे. आता आधीसारखं हा सब्जेक्ट महत्वाचा नाही किंवा याच्यावर प्रश्न येत नाहीत असं आता चालणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांना बऱ्याचदा नॉन टेक्निकल सब्जेक्टचं खूप भीती असते मनामध्ये, मग कारण गॅप पडलेला असतो खूप जास्त. मग तुम्हाला काय असं तुम्ही स्पेशल त्याच्यावर काय एफर्ट्स घेतलात की नॉन टेक्निकलला स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा तिथून सुद्धा स्कोअर आणण्यासाठी तुम्ही नॉन टेक्निकलला असं काय असं वेगळं केलं? नॉन टेक्निकल मध्ये नॉर्मली 4 सब्जेक्ट आहेत, मराठी, इंग्रजी, नंतर आपलं ऍप्टिट्यूड आणि जीके. बरोबर. मराठी इंग्लिश साठी जर बुक चांगला असेल तर बाळासाहेब शिंदे चांगलं आहे, दोन्ही मराठी इंग्लिश तेवढं सफिशियंट आहे. आणि जीके साठी म्हणजे जनरल स्टडीसाठी लुसंडचं बुक चांगलं आहे, लुसंड जीके म्हणून आहे, ते एक चांगलं आहे. नाहीतर बाकीचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे पण आपले हे सब्जेक्ट वाईज निघतात, ते पण चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यावर असं एक स्पेशल मेहनत तुम्ही घेतली होती नॉन टेक्निकलला, पूर्णपणे टार्गेट केलं होतं. आणि एफटी मेन म्हणजे एफटी आता इंजिनिअरिंग म्हटल्यावर इंजिनिअरिंगला यायलाच पाहिजे, फुल स्कोर तुम्हाला त्यामधून आउट ऑफ पडायलाच पाहिजे. आता तुम्ही ह्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे, दुसरा रँक तुम्ही घेतलेला आहात, पण याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या होत्या की ज्यामध्ये तुम्हाला फेल्युअर आलं किंवा थोडक्याने गेलं, असं काही एक्झामिनेशन्स आहेत का? तुमचा काय एक्सपिरियन्स होता त्याबद्दल? एमपीएससीचा दिल्या होत्या मी. एमटेक लास्ट इयरला असताना एमपीएससी प्रिलिम 4 वेळेला क्रॅक झाले, 4 वेळा प्रिलिम झाले, 4 वेळा मेन्स दिले, पण तिथे जरा मार्क कमी पडत होते थोडे. आणि बाकीचे आपले सरळ सेवेचे आहेत. म्हाडाची एक्झाम दिली होती, तिथं चांगला रँक आला होता, पण जागा कमी होत्या. सिलेक्शन 35 होता रँक महाराष्ट्रात, जागा ओपनच्या काहीतरी 7 होत्या, त्यामुळे सिलेक्शन झालं नाही. ते झालं. भूमी अभिलेखची पण दिली होती, मग तिथं मग 4 मार्कांनी तिथं पुन्हा तसंच गेलं. 170 होतं मला, 174 लागला होता कट ऑफ. नंतर मग आपले पीडब्ल्यूडी आताची जस्ट 2 महिन्यापूर्वी झाली होती, ती पण दिली होती, 156 होते, आणि तिथं आमचा कट ऑफ 162 लागला होता. ओके, बरोबर. ती पण 5-6 मार्कातच गेली. बऱ्याचशा एक्झामिनेशन मध्ये तुम्ही बाउंड्री पर्यंत थांबला होता. मग तुम्ही हे फेल्युअर असेल किंवा अपयश असेल याला तुम्ही फेस कसं केलं? त्या फेज मध्ये तुम्ही काय असं म्हणजे काय विद्यार्थ्यांना सांगाल? कारण बरेच आपले विद्यार्थी मित्र असे आहेत की बाउंड्री लाईनवर येऊन थांबत आहेत, तिथून पुढे जाण्यासाठी किंवा ती जी स्टेज असते तिथं तुम्ही कसं फेस केलं त्या स्टेजला? म्हणजे हे 4-4 मार्कांनी 5-5 मार्कांनी राहत होतं, म्हणजे आपल्याला कळत होतं की बा आपण जवळ आहे, फक्त थोडा अजून जरा थोडा अभ्यास केला होऊन जाईल. 4-5 मार्कांनी आता जवळ आलेला आहे, पुन्हा सोडणं म्हणजे मग सगळं वाया गेल्यासारखं. बरोबर. म्हणजे ते एक निगेटिव्ह त्यामधून न घेता पॉझिटिव्हली घेऊन तुम्हाला पुढे जावं लागेल की म्हणजे थोडक्याचीच तयारी करायची आता आपल्याला आणि पुढे आपल्याला मिळणारच आहे सिलेक्शन, असं विद्यार्थ्यांनी विचार करा. स्पर्धेत टिकून राहणं महत्वाचं आहे तुमच्या मते. म्हणजे म्हाडाची एक्झाम मध्ये 35 होतं, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. बरोबर. आपण टॉप 50 मध्ये महाराष्ट्रात आहोत, म्हटलं अभ्यास करत राहू, होऊन जाईल. असं तुम्ही असं काय वेगळं केलं की काही ते इम्प्रूव्ह झाला स्कोर 4-5 मार्कांचे तुम्ही म्हणत असं काय इम्प्रुव्हमेंट? असं रिव्हिजन जास्त एमसीक्यू प्रॅक्टिस पीवायक्यू पहिला पीवायक्यू रिव्हिजन केली, नंतर पीवायक्यू आपले जे एक्झाम चालू आहेत, पीवायक्यू तुमचं एक बुक आलेलं आहे, ते पण चांगलं आहे, ते पण आपलं रेफर केलं. मग त्यानुसार मग कसे क्वेश्चन पडतात ते बघितले, मग त्याच्यानुसार मग काय राहिलंय आपलं, मग ते मग आपलं नोट्स मध्ये काढत गेलो, मग ते आपलं लिहून मग त्यांचे रिव्हिजन करत गेला, अपडेट होत गेला तुम्ही जशा एक्झामिनेशन होत गेल्या तशा. खूप कौतुकास्पद एक गोष्ट आहे की तुम्ही इतक्या एक्झामिनेशन आलात बाउंड्री लाईन पर्यंत, तरी सुद्धा तुम्ही स्पर्धेत टिकून राहिलात आणि तुम्हाला आजही यश मिळत आहे. ठीक आहे. आताच तुम्ही म्हणलात की बुक एक तुम्ही रेफर केलं होतं, तर तुम्हाला ह्या पूर्ण तुमच्या प्रवासामध्ये इन्फिनिटी अकॅडमीनं कसं सहकार्य केलं किंवा काय रोल होता असं वाटतं तुम्हाला? इन्फिनिटी अकॅडमीचे आपले व्हिडिओ बघायचो, जे काही व्हिडिओ असतील ते बघायचो. पुन्हा मॅरेथॉन सेशन असते एक्झामच्या आधी, ते पण व्हिडिओ बघायचो. तुमचं पीवायक्यू ते पण चांगलं आहे, मग ते पण त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन कसे पडलेत आतापर्यंत सगळं म्हणजे सगळ्या एक्झामचं त्यांनी पीवायक्यू केलेलं आहे तुम्ही, मग ते एकाच ठिकाणी आपल्याला भेटून जाते, त्यानुसार आपल्याला कळून जाईल की पॅटर्न कसा आहे. बरोबर. मग जनरल असेल टेक्निकल असेल दोन्हीचा पॅटर्न कळून जातो, मग त्याचा फायदा होतो. मेन पीवायक्यू बघून नंतर अभ्यास करायचा. बरोबर. मेन ते. आता शेवटचा एक महत्वाचा प्रश्न की जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत किंवा आता नवीन विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय महत्वाचा असा संदेश द्याल? मेन म्हणजे आपलं कॉन्फिडन्स पाहिजे पहिला की आपण एक्झाम ही क्रॅक करू. आणि कारण त्या एक्झाम मध्ये असं सांगता येत नाही की आताच होईल, कधी होईल काय सांगता येत नाही. मग आपलं लॉंग टर्म मॅरेथॉन आहे म्हणजे, मग एखादा आपला जॉब करू शकतो, जॉब करत म्हणजे पार्ट टाइम जॉब करत अभ्यास करू शकतो. एखादा लयच फायनान्शियल क्रायसिस असेल तर ते करावं. आणि मेन म्हणजे फोकस आपला अभ्यासावर असावं, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. बाकीच्या भरपूर गोष्टी असतात बरोबर डिस्ट्रॅक्शनच्या. आणि म्हणजे मित्र आहेत, संगत चांगली असावी. बरोबर. मित्र जर चांगले असतील तर चांगलं होऊन जातं, मित्र चांगले नसतील तर मग लाईफ बरबाद होऊन जाते. खरं तर तेच आहे. मग तिथं मग सगळे टीचर लोक होते, मग ते काही चांगले सपोर्टिंग होते. मग संगत ती माझी अभ्यासाचीच लागली होती, त्यामुळे पण फायदा झाला. त्यांचा गायडन्स होता, तो पण फायदा झाला. पुन्हा माझे मित्र पण भरपूर ठिकाणी लागलेले आहेत.
त्यांचा पण फायदा झाला. जे मित्र चांगले होते त्यामुळे मित्र ठेवणं गरजेचं आहे, कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे, या गोष्टी आणि हार्डवर्क सगळ्यात महत्वाचं. या जर गोष्टी तुम्ही फॉलो केला तर तुमचं एक दिवस सिलेक्शन हे नक्की होणार आहे. हे सरांचं आपलं उदाहरण आहे. सर 2015 पासून या स्पर्धेत होते. काही कारणांमुळे त्यांनी एमटेक सुद्धा मध्ये केलं, त्यानंतर जॉब सुद्धा केला सरांनी. जॉब करत करत सिलेक्शन घेतलेलं आहे सरांनी. आणि म्हणजे जो काही वेळ आहे तुम्हाला जॉब सोडून बाकीचा जो वेळ मिळणार आहे हा पूर्णपणे सरांनी अभ्यासासाठी दिलेला आहे. अपयश आलं तरी सुद्धा सरांनी न थांबता कंटिन्युअस अभ्यास सुरू ठेवलेला आहे. आपलं जे डेडिकेशन असेल, हार्डवर्क आहे, डे बाय डे वाढवलेलं आहे. म्हणूनच सरांना आज असं घवघवीत यश मिळत आहे. रँक 2 आलेला आहे त्यांचा महाराष्ट्रातून सोलापूर महानगरपालिकेच्या जेई या पोस्टसाठी. तर सरांना इन्फिनिटी अकॅडमीकडून खूप खूप अशा शुभेच्छा, खूप खूप असं अभिनंदन. आणि आपल्या जे मुलं विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्यांनाही या व्हिडिओ थ्रू चांगल्या पद्धतीनं नक्कीच माहिती मिळालेली असेल. सो अशाच पद्धतीच्या व्हिडिओजना बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.